नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींना सुरुवात करतोय। जानेवारी 2024 ते मार्च 2024 पर्यंतच्या ह्या आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील सर्व। त्या प्रत्येक घडामोडीचा आपण अभ्यास करणार आहोत। सुरुवातीला थेअरीच्या स्वरूपामध्ये, नंतर प्रश्नांच्या स्वरूपामध्ये असे 2 टप्पे याचे असतील। त्यातला पहिला टप्पा आपण आज अभ्यासायला सुरुवात करतो। याच्यामध्ये पहिला मुद्दा कोणता आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये घडलेली घटना आपल्याला या ठिकाणी दिसून येते। कोणती घटना आहे पहा। WTO मंत्रिस्तरीय परिषद झाली 2024 मध्ये। सगळ्यात महत्त्वाचं, अशा प्रकारची परिषद कुठे झाली, भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं, हे 2 मुद्दे सुरुवातीला लक्षात आले पाहिजेत पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून। मग आपण त्याचा विचार करूयात। मंत्रिस्तरीय परिषद झाली 2024 ची जागतिक व्यापार संघटनेची। कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर अबुधाबी संयुक्त अरब अमिराती UAE मध्ये झालेली आहे। फेब्रुवारी ते मार्च 2024 च्या दरम्यान ही बैठक झालेली। या ठिकाणी हे जे तुम्हाला पिक्चर दिसतात तर ते ऍक्च्युअल बैठकीच आहे। पहा इथे 2024 लिहिलं, अबुधाबी UAE 13th WTO मिनिस्टर्स कॉन्फरन्स अबुधाबी। म्हणजे कोठे झाली हे आपल्याला पहिल्यांदा समजलं, ते खूप महत्त्वाचं आहे आपल्या परीक्षेसाठी, ते लक्षात आलं। आता या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? आपण म्हटलं दुबईला झाली आहे, अबुधाबीला झाली आहे। मग या परिषदेचे अध्यक्ष कोण होते? या परिषदेचे अध्यक्ष होत्या UAE चे विदेश व्यापार राज्यमंत्री। त्यांचं नाव आहे डॉक्टर थानी बिन अहमद अल झिहुदी। हे अध्यक्ष होते। WTO ची मंत्रिस्तरीय परिषद 2024 पार पडली। त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष डॉक्टर थानी बिन अहमद अल झिहुदी होते। लक्षामध्ये ठेवायचं, ठीक आहे। आता याच्यामध्ये भारतीय शिष्टमंडळ गेलं होतं का? त्याचं नेतृत्व कोणी केलं याचा पण आपण विचार करूयात। मग भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? तर भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व पीयूष गोयल यांनी केलेलं होतं। पीयूष गोयल कोण आहेत? वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत। तशा प्रकारे प्रथमच WTO स्तरावरची मंत्रिस्तरीय परिषद, अशा प्रकारची परिषद UAE मध्ये घेण्यात आलेली होती। मग या ठिकाणी असं जर विधान आलं, पहिल्यांदाच UAE मध्ये आयोजित करण्यात आलेली होती अशा प्रकारची परिषद। म्हणजे शांतपणे विचार करा, WTO ची मंत्रिस्तरीय परिषद 2024 पार पडली आहे। आपण त्या परिषदेचा विचार केला। त्या परिषदेमध्ये आपण म्हटलं आवृत्ती 13वी कोणत्या ठिकाणी पार पडली? अबुधाबी संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी पार पडलेली आहे। या बैठकीचं अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर संयुक्त अरब अमिरातीच्या विदेश व्यापार राज्यमंत्र्यांनी अध्यक्षपद भूषवलं। त्यांचं नाव काय? डॉक्टर थानी बिन अहमद अल झिहुदी यांनी। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखी की यामध्ये, या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं? तर ते पीयूष गोयल यांनी केले, जे आपले वाणिज्य आणि उद्योग मंत्री। आणि अशा प्रकारची परिषद हे UAE मध्ये प्रथमच भरली होती। विधान लक्षात आली, हे लक्षात ठेवा। आता अलीकडच्या कालावधीमध्ये भरलेल्या परिषदा आपण विचार करूयात। अबुधाबी 2024 ची, आणि याच्या अगोदरच्या परिषदेचा आपण विचार करूया। जिनिवाला परिषद भरली होती 12वी, स्वित्झर्लंड 2022 मध्ये। हे एवढं तरी लक्षामध्ये ठेवा। लक्षात आलं? पुढे जाऊयात। आता इथपर्यंत आपण अभ्यासलं अशा प्रकारची मंत्रिस्तरीय परिषद झाली होती। आता थोडंसं वेगळ्या मुद्द्याकडे डायव्हर्ट व्हावं। काय? WTO मध्ये 2 नवीन सदस्य आलेत, हे पण आपल्याला विचारतील। WTO मध्ये 2 नवीन सदस्य आलेत। कोणते 2 नवीन सदस्य आलेत हे पण आपल्यासाठी महत्वाचे ना। अशा प्रकारचा जो प्रश्न आहे ना, तो पूर्व आणि मुख्य दोन्हींसाठी खूप महत्वाचा ठरतो। कोमोरोस आणि तिमोर लेस्टे हे WTO मध्ये 2 नवीन सदस्य आलेले आहेत। खूप महत्वाचं आहे। कोणते 2 नवीन सदस्य हे आपल्याला स्पष्टपणे लक्षामध्ये ठेवावे लागतील। तर या ठिकाणी आपण म्हटलं कोमोरोस, तिमोर लेस्टे। आता नुसतंच हे 2 सदस्य लक्षात ठेवून चालणार नाही, त्यांचे क्रमांक सुद्धा लक्षामध्ये ठेवावे लागतील। मग 165वा देश जो सामील झाला तो कोमोरोस आहे, आणि 166वा सदस्य देश म्हणून तिमोर लेस्टे हा सामील झालेला आहे। आणि त्याच्यामुळं आता WTO ची सदस्य संख्या किती झाली आहे? तर सध्या WTO ची सदस्य संख्या या 2 सदस्यांच्या समावेशामुळे, या 2 देशांच्या समावेशामुळे 166 झालेली आपल्याला दिसून येते।
लक्षात आलं? तशा प्रकारे WTO मध्ये 2 नवीन सदस्य आलेत. ते 2 नवीन सदस्य देश कोणते हे आपलं तोंडपाठ असलं पाहिजे. पाहिलं की लक्षात आलं पाहिजे. कोमोरोस, तिमोर लेस्टे. तिमोर लेस्टे हा महत्वाचा ठरतो, शेवटचा आहे. 166वा देश आणि 165वा कोमोरोस. तर WTO ची सदस्य संख्या आता किती झाली आहे? तर 166 झालेली आहे, हे लक्षात ठेवायचे. आता जागतिक व्यापार संघटनेची ही जी माहिती आहे, खरं तर अशा प्रकारची माहिती आपल्याला मुख्य परीक्षेसाठी सखोल तयारी करावी लागते. हे पूर्व परीक्षेमध्ये याच्यामधले प्रश्न विचारले जात नाहीत, पण मुख्य परीक्षेमध्ये मात्र या संघटनेवरती प्रश्न नक्की विचारले जातात. तिथे आपल्याला अभ्यास करायचा. हे नोट्समध्ये तुम्हाला दिलंय, पाठवलेले आहेत नोट्स. साहजिकच आहे, अपेक्षा अशी पण आहे की तुम्ही नोट्स समोर ठेवलेले असतील, अंडरलाईन करून जर पाहत असाल तर मग ते तुमचं तोंडपाठ होणार आहे. आपण पुढे जाऊयात. तर हे WTO स्तरावरची मंत्रीस्तरीय परिषद पार पडली. मग याच्यावरती काय संभाव्य प्रश्न येऊ शकतात त्याचा पण आपण विचार करूया. WTO मंत्रीस्तरीय परिषद 2024 कोठे पार पडली असं आपल्याला विचारू शकतात. अबुधाबी, संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी पार पडली आहे. दुसरं आणखी काय विचारू शकतील? WTO मंत्रीस्तरीय परिषदेचे अध्यक्ष कोण होते? त्याच्यामध्ये डॉक्टर थानी बिन अहमद अल झेहुदी हे UAE चे विदेश व्यापार राज्यमंत्री या WTO मंत्रीस्तरीय परिषदेचे अध्यक्ष होते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळालं. तिसरं पहा, WTO मंत्रीस्तरीय परिषदेमध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व कोणी केलं? आपण पाहिलं की भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय या परिषदेमध्ये. त्याच्यानंतर WTO मध्ये कोणत्या 2 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? कोमोरोस, तिमोर लेस्टे या 2 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. WTO मध्ये कोणता देश 166वा सदस्य देश ठरलाय? तिमोर लेस्टे ठरलाय. म्हणजे जे काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपण सखोल चर्चा करण्याचा विचार करत होतो, लक्षात ठेवण्याचा विचार करत होतो, तर हे प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुम्हाला लगेच दिसून येत आहे. म्हणजे इथे पूर्ण रिव्हिजन तुमची झाली पाहिजे. ठीक आहे, आपण पुढच्या मुद्द्यावरती जाऊयात. WTO मंत्रीस्तरीय परिषद आपण अभ्यासली, महत्वाची होती. आता आणखी एक पहा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणतोय, त्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सुद्धा नवीन सदस्याचा समावेश झाला. इंटरनॅशनल सोलर अलायन्स नवीन सदस्याचा. मग हे पण आपल्याला विचारू शकतील का? विचारू शकतील. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणत्या नवीन सदस्य देशाचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा झालेला आहे असं आपल्याला विचारू शकतात. मग त्या देशाचं नाव काय? पनामा. पनामा हे नाव तुम्ही ऐकलं असेल, चर्चेमध्ये पाहिलं असेल. तर पनामा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये नवीन सदस्य बनलेला आहे. लक्षात आलं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणता देश? तर पनामा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये नवीन सदस्य देश बनलेला आहे. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये नवीन सदस्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणत्या नवीन सदस्याचा समावेश करण्यात आला, हा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकेल. तर हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं, कोणत्या नवीन सदस्याचा समावेश करण्यात आलेला आहे. पनामा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये नवीन सदस्य आहे. मध्य आफ्रिकन देश आहे पनामा, हे पण आपल्या लक्षामध्ये आलं. आणि पनामा हा जर या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा नवीन सदस्य देश बनला, तो कितवा देश ठरलाय हे पण लक्षात ठेवायचं. तर तो इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 97वा सदस्य देश ठरलेला आहे. कोणता देश हे आपल्यासाठी महत्वाचं आहे? पनामा. लक्षात आलं? आता हे एक झालं. पहिला मुद्दा आपण काय पाहिला पहा, इंटरनॅशनल सोलर अलायन्स बद्दल, की नवीन सदस्य देशाचा समावेश झालाय. त्या सदस्य देशाचं नाव आपल्या लक्षात आलं, पनामा आहे. आता थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीनं या सौर आघाडीबद्दल आपण माहिती करून घेऊयात. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 119वा देश कोणता ठरला आहे? माल्टा. हा जर प्रश्न आला तर हा पण वेगळा लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 119वा देश कोणता ठरलाय? तर माल्टा या देशानं
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावरती स्वाक्षरी केली आहे. कधी केली आहे? 20 फेब्रुवारी 2024 मध्ये केली आहे. तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवरचे 2 अपेक्षित प्रश्न आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. पहिला प्रश्न आपण पाहिला की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये नवीन सदस्य देशाचा समावेश झालाय. त्या देशाचं नाव आपल्या लक्षात आलं की पनामा हे त्या देशाचं नाव आहे. मध्य आफ्रिकन देश आहे आणि तो इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 97वा सदस्य देश ठरलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. आणि दुसरा आपण मुद्दा पाहिला इंटरनॅशनल सोलर अलायन्स मध्ये की या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 119वा देश माल्टा या देशानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर 20 फेब्रुवारी 2024 ला स्वाक्षरी केलेली आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्स थोडक्यात माहिती दिली आहे खाली तुमच्या माहितीसाठी. भारत आणि फ्रान्सच्या पुढाकाराने याची स्थापना झाली आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत पुन्हा एखाद्या संघटनेवरचे खोदून प्रश्न विचारले जातात, ते मुख्य परीक्षेला विचारले जातात. तिथे आपण सविस्तर स्टडी करणार आहोत. आता जे आपल्याला आवश्यक आहे ते आपण घेतोय पूर्व परीक्षेसाठी. तरी पण थोडक्यात पाहूयात की आंतरराष्ट्रीय सौर आघाडी कोणत्या देशांच्या पुढाकाराने तयार झाली आहे, स्थापन झाले? भारत आणि फ्रान्स. याचं सचिवालय गुरुग्राम मध्ये आहे. लक्षात आलं? त्याच्यानंतर 2015 मध्ये पॅरिस हवामान बदल परिषदेमध्ये याची स्थापना झाली आणि याच्यामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो? तर कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान वसलेल्या देशांचा समावेश होतो. याचं प्राथमिक उद्दिष्ट काय? जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी कार्य करणे. जीवाश्म इंधन कोळशासारखं इंधन, त्याच्यामुळे काय होत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते. मग आपल्याला काय करायचं आहे? तर जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करायचं आहे आणि सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करायचंय. यासाठी इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना भारत आणि फ्रान्स या 2 देशांच्या सहकार्यानं पुढाकारानं स्थापन झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता काही गोष्टी महत्वाच्या आपल्या परीक्षेसाठी की सौर ऊर्जेचं लक्ष्य किती ठेवलंय? 2030 पर्यंत 1 टेरावॅटचं लक्ष्य आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सोलर अलायन्स किती संभाव्य सदस्य देशांसाठी खुला आहे? संभाव्य 121 संभाव्य सदस्य देशांसाठी खुला आहे. त्याच्यानंतर पहा सचिवालय भारतामध्ये असलेली इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही पहिली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. मग आपल्याला कुठे प्रश्न असा पण विचारतील की भारतामध्ये सचिवालय असलेली एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे असं विचारलं तर विचारू शकतील का? पण हा मुख्य परीक्षेला विचारतील की भारतामध्ये सचिवालय असलेली एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? इंटरनॅशनल सोलर अलायन्स आहे, हे लक्षात ठेवायचं. चला आपण पुढे जाऊयात. महत्वाचे प्रश्न आता जे आपण सोलर अलायन्स बद्दल पाहिलं त्याच्याबद्दल. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता देश नवीन सदस्य बनला आहे? आपण म्हटलं पनामा हा देश नवीन सदस्य बनलेला आहे. 97वा सदस्य देश ठरलाय. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारा 119वा देश कोणता आहे? माल्टा आहे. हे 2 प्रश्न खूप महत्वाचे आहेत आपल्यासाठी. लक्षात आलं? मग आपण पुढे जाऊयात. 2 मुद्दे आजचे आपण अभ्यासले. पहिला मुद्दा आपण WTO स्तरावरची मंत्रिस्तरीय परिषद अभ्यासली आणि दुसरा मुद्दा आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी विषयीचा अभ्यासला, इंटरनॅशनल सोलर अलायन्स. त्याच्यामध्ये काय घडामोडी झाल्यात हे आपण समजावून घेतलं. आता आपला तिसरा मुद्दा इकोवास गट. याला पश्चिम आफ्रिकन राज्यांचा आर्थिक समुदाय असं म्हटलं जातं. पश्चिम आफ्रिकन राज्यांचा आर्थिक समुदाय, इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स, इकोवास. इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स. आता काय झालंय पहा. पहिल्यांदा घटना काय घडली आहे ते आपण समजावून घेऊयात. पश्चिम आफ्रिकन राज्यांचा आर्थिक समुदाय या गटामधून 3 राष्ट्रांनी त्वरित माघार घेण्याची घोषणा केली आहे. मग या गटामधून कोणती अशी 3 राष्ट्र आहेत की त्यांनी माघार घेण्याची घोषणा केली आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं. आंतरराष्ट्रीय पातळीवर घडलेली घटना. आता हे साहेल राष्ट्र काय आहेत, हे काय आहे ते आपण पाहूयात. अगोदर एक लक्षात घ्यायचं की हा एक गट आहे, इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्सचा एक गट आहे. त्या गटामधून
3 राष्ट्रांनी त्वरित माघार घेण्याची घोषणा केली आहे ते 3 राष्ट्र कोणती आहेत? ते 3 राष्ट्र आहेत बुर्किना फासो, माली आणि नायजर. या 3 राष्ट्रांनी त्वरित माघार घेण्याची घोषणा केली आहे. लक्षात आलं? या गटामधून कोणत्या 3 राष्ट्रांनी त्वरित माघार घेण्याची घोषणा केली तर या 3 राष्ट्रांनी केलेली आहे. तर हा जो गट आहे आपण म्हणतो इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट, त्याच्यामध्ये येणारे हे सगळे देश आहेत वेगवेगळे. याच्यातल्या 3 राष्ट्रांनी माघार घेतली आहे आणि त्या 3 राष्ट्रांचा आपण या ठिकाणी विचार केला की बुर्किना फासो, माली, नायजर. आता हे नायजर या ठिकाणी दिसतंय पहा. या एक राष्ट्राने केलाय माली आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बुर्किना फासो. या 3 राष्ट्रांनी त्वरित माघार घेण्याची घोषणा या गटातनं केलेली आहे, इकोवास गटातनं. लक्षात आलं? पुढे जाऊयात. आता इकोवास गटाबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेणं काही आवश्यक नाही आहे. फक्त एक लक्षात ठेवा, पश्चिम आफ्रिकेतील हा गट आहे, 15 देशांचा गट आहे. त्यातल्या हे 3 देशांनी माघार घेण्याचं ठरवलंय. आता 3 साहेल प्रदेशांनी आपण म्हटलेलं होतं माघार घेणं. साहेल प्रदेश म्हणजे काय? आफ्रिकेतील एक जैव भौगोलिक प्रदेश आहे साहेल. साहेल प्रदेश म्हणजे काय? आफ्रिकेमधील एक जैव भौगोलिक प्रदेश आहे आणि अटलांटिक महासागर आणि लाल समुद्रादरम्यान पसरलेला हा जो प्रदेश आहे त्याला साहेल प्रदेश आणि त्यातल्या राष्ट्रांना साहेल राष्ट्र असं म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे 3 साहेल राष्ट्रांनी माघारी घेतली तर तुमच्या लक्षात येईल की तो प्रदेश आहे, त्या प्रदेश जे राष्ट्र आहेत त्यांना साहेल राष्ट्र असं म्हटलं जातं. आता याच्यावरती महत्वाचे प्रश्न आपण पाहूयात. पश्चिम आफ्रिकन राज्यांचा आर्थिक समुदाय इकोवास गट या गटातून कोणत्या 3 राष्ट्रांनी त्वरित माघार घेण्याची घोषणा केली आहे? तर बुर्किना फासो, माली आणि नायजर या 3 राष्ट्रांनी माघार घेण्याची घोषणा केली. खूप कमी शक्यता हा प्रश्न विचारण्याची, पण अशा एका गटातनं माघार घेण्याची घोषणा झाली आहे आणि हा आर्थिक गट आहे म्हणजे मुख्य परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त आहे. मग आपल्याला हा लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढचा 4था आज आपला पॉइंट आंतरराष्ट्रीय घडामोडीमधला अँटिगा संयुक्त समितीची बैठक झाली आहे. इंडिया ट्रेड इन गुड्स अग्रीमेंट, याला AITIZA असं म्हटलं जात आहे. AITIZA संयुक्त समितीची बैठक झाली. कोणत्या ठिकाणी बैठक झाली सगळ्यात महत्वाचं. मग आपल्या लक्षात आलं ही बैठक कुठे झाली आहे? नवी दिल्ली या ठिकाणी बैठक झाली आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये ही बैठक झाली आहे. ही 3री आवृत्ती होती. आणि हे पहा, हा जो संयुक्त समिती आहे AITIZA, ह्या संयुक्त समितीवर कधी स्वाक्षरी झाली होती? 2009 मध्ये स्वाक्षरी झालेली होती. याचं काम काय? जे आपापसातील राष्ट्रांमध्ये करार केले जातात तर ते करार कसे असले पाहिजेत? त्या करारामधून व्यापार सुलभ झाला पाहिजे. एकमेकांशी व्यापार करताना व्यापारामधील अडथळे दूर केले पाहिजेत आणि परस्पर फायदेशीर व्यापार झाला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना अशा प्रकारे व्यापार होतोय का याचं पुनरावलोकन सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणून हा गट काम करत असतो. म्हणजे हा गट काय काम करतो? तर हा काम करतो, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग याच्यामध्ये पहा, संयुक्त समितीची बैठक कुठे झाली आहे? फेब्रुवारी 2024 मध्ये, तर नवी दिल्लीमध्ये. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये याची 4थी बैठक झाली मे 2024 मध्ये क्वालालंपूर, मलेशिया या ठिकाणी. आता याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न एवढाच की फेब्रुवारी 2024 ची या AITIZA या संयुक्त समितीची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? नवी दिल्लीला. आणि मे 2024 मध्ये कुठे पार पडली? तर क्वालालंपूर, मलेशिया या ठिकाणी पार पडली. हा प्रश्न फक्त वाचून जा, याच्यामध्ये पाठ अजिबात करू नका या प्रश्नामध्ये. इथे मात्र तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल, परफेक्ट लक्षामध्ये ठेवावं. एक देश नाटोचा 32वा सदस्य बनलाय, तो कोणता? 7 मार्च 2024 मध्ये. 31वा सदस्य फिनलँड आपण पाहिला होता. आता 32वा सदस्य कोणता झाला? तर स्वीडन झाला. स्वीडन. आणि मग स्वीडनच्या प्रवेशामुळे नाटोतील सदस्य देशांची संख्या किती झाली? 32 झालेली आहे. नाटोमध्ये नवीन समाविष्ट झालेल्या
सदस्य देशाचं नाव काय? स्वीडन आहे. स्वीडननं दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वापासून स्वतःला बाजूला ठेवलं होतं, पण अलीकडच्या कालावधीमध्ये रशिया युक्रेनचं युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे स्वीडनच्या मनामध्ये सुद्धा चलबिचल सुरू झाली की कदाचित हे युद्ध आपल्याकडे सुद्धा येऊ शकतं युरोपियन राष्ट्र म्हणून यानं नाटोमध्ये प्रवेश करून ठेवलेला आहे. तशा प्रकारे नाटो ही लष्करी संघटना आहे, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असणारी लष्करी संघटना आहे. याचा अभ्यास आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये सविस्तर करावा लागतो. तर अशा प्रकारे थोडक्यात तुम्हाला सांगतो, नाटो ही अमेरिकेच्या नेतृत्वाखाली असणारी लष्करी संघटना आहे. नाटोमध्ये जे सदस्य देश आहेत, समजा हे 32 सदस्य देश आपण म्हणतो, यातल्या एका सदस्य देशावर जरी हल्ला झाला तर तो नाटोच्या सगळ्या सदस्य देशावरील हल्ला मानला जातो. म्हणून राष्ट्र नाटोमध्ये समाविष्ट होत आहेत की जे रशियाच्या भीतीने, उद्या रशियानं आपल्यावर सुद्धा हल्ला करू नयेत, जसा युक्रेनवर केला तसा रशिया उद्या आपल्यावरती हल्ला करू शकतो, अशी भीती मनात निर्माण झाली आणि ते नाटोमध्ये समाविष्ट झाले. तशा प्रकारे नाटोचा 32वा सदस्य कोणता देश बनलाय तर स्वीडन बनलेला आहे आणि 31वा सदस्य फिनलँड होता. लक्षात आलं. 7 मार्च 2024ला 32वा सदस्य देश नाटोचा स्वीडन बनलेला, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला, महत्वाचा प्रश्न, कोणता देश नाटो या लष्करी संघटनेचा 7 मार्च 2024 रोजी 32वा सदस्य देश बनलेला आहे? कोणता बनलाय? ह्या फिनलँड 31वा होता, आपण या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 31वा फिनलँड आणि 32वा जो आहे हा 31वा आहे. इथे लिहिलेला जो 31वा आहे आणि 32वा जो आपण म्हणतो तो स्वीडन आहे. 32वा स्वीडन आहे. लक्षात आलं. 4 मुद्दे आपले अभ्यासले आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये. पुढचा मुद्दा, आता हा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. ब्रिक्स मध्ये 5 नवीन सदस्य देशांचा समावेश करण्यात आलेला आहे. सुरुवातीला 6 सदस्य देश नवीन सदस्य देश होणार होते, एका देशानं माघार घेतली आणि आता 5च नवीन सदस्य देशांचा समावेश झाला. गेल्या वर्षीच्या घडामोडी अभ्यासताना तुम्हाला नोट्स मध्ये दिसेल की 6 सदस्य देशांचा समावेश होणार होता, पण 5च झाला या वर्षी 2024 मध्ये. तर एका राष्ट्रामध्ये पूर्वीचं जे सरकार होतं ते बदललं, नवीन सरकार आलं, नवीन सरकारनं निर्णय घेतला की आम्हाला ब्रिक्स मध्ये सामील व्हायचंच नाहीये, म्हणून आता एका देशानं माघार घेतली. मग तो देश कोणता आणि नवीन कोणते 5 सदस्य देश त्याच्यामध्ये सामील झाले याचा आपण विचार करूयात. ब्रिक्स मध्ये 5 नवीन सदस्य देश, हा IMP म्हणून प्रश्न करून ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. पूर्व नाही तर मुख्य परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जातील. 1 जानेवारी 2024 रोजी 5 नवीन सदस्य देश सामील झालेत ब्रिक्स संघटनेमध्ये. कोणकोणते? इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE, संयुक्त अरब अमिराती. आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर कसे लक्षात ठेवा, इजिप्त, इथिओपिया, इराण, ट्रिपली, सौदी अरेबिया, स्क्वेअर, हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. इजिप्त, इथिओपिया, इराण, इराण, इजिप्त, इथिओपिया. ही ट्रिपल म्हटलं की तुम्हाला विचार करायला भाग पाडलं जाईल, ई वरील नाव आहेत का हे. आणि आता हे IRAN इराण हे होईल, पण आपण आपल्या पद्धतीसाठी करतोय तर हे लक्षामध्ये ठेवा. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे नाव आपण याच्यावरून केलं, SS मराठी नावावरून, तर हे लक्षात ठेवण्यासाठी. मग 5 नवीन सदस्य देश कोणते सामील झाले? आता आपल्या लक्षात राहिलं ई वरने इराण, इजिप्त, इथिओपिया. त्याच्यानंतर आपण काय लक्षात ठेवलं? सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती. म्हणजे 5 नवीन सदस्य देश आपल्या लक्षात राहिले. लक्षात राहिले का? लक्षात राहिले. ठीक आहे. हा, मेंबर्स ऑफ न्यू ब्रिक्स या ठिकाणी तुम्हाला दिसतात. ठीक आहे. ब्रिक्सची पूर्वीची सदस्य संख्या किती होती आणि 5 नवीन सदस्य देश सामील झाल्यामुळे आता ब्रिक्सची सदस्य संख्या किती झाली आहे? ब्रिक्स गटाची सदस्य संख्या आता 10 झाली. पूर्वीचे 5 आणि आत्ताचे 5, 10. आता मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं होतं की 6 देश नवीन समाविष्ट होणार, तर एका देशाने माघार घेतली. तो देश कोणता हे पण विचारतील. अर्जेंटिना. अर्जेंटिना या देशाने माघार घेतली आहे. लक्षात आलं. 6 देशांचा समावेश होणार होता. आपण मागच्या ऑगस्ट 2023चा ज्यावेळी
अभ्यास केला करंट अफेअर्सचा त्यावेळी आपण म्हटलं की जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत असं ठरलं की 6 देशांचा समावेश होणार होता. मग अर्जेंटिनानं त्याच्यातून माघार घेतलाय. अर्जेंटिनामध्ये नवीन निवडणुका झाल्या, नवे अध्यक्ष आले आणि त्यांनी ब्रिक्स सदस्य होण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची घोषणा केली आहे. म्हणजे कोणत्या देशानं माघार घेतली आहे हे पण तुमच्या लक्षात राहील. अर्जेंटिना या देशानं माघार घेतलेली आहे. ब्रिक्सचं अध्यक्षपद 2024 मध्ये कोणाकडे आहे? आता परिषद पण आपण पाहिली मध्ये ब्रिक्स परिषद झाली रशियाच्या अध्यक्षतेखाली, तर अध्यक्षपद रशियाकडे आहे. तशा प्रकारे 1 जानेवारी 2024 पासून रशियाच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू झालेला आपल्याला दिसून येतं. महत्वाचे संभाव्य प्रश्न पहा. ब्रिक्समध्ये कोणत्या 5 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला? आपण आता लक्षात ठेवलंय. ई वरून 3 अक्षर आहेत. इराण, इजिप्त, इथिओपिया. स वरून 2 अक्षर आहेत. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती. म्हणजे आता आपलं हे पाठ झालंय. पुढे जाऊयात. ऑगस्ट 2023 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये 6 देशांचा समावेश होणार होता, परंतु यामधील कोणत्या देशानं माघार घेतली आहे? अर्जेंटिना या देशानं माघार घेतलेली आहे. म्हणजे हे पण आपल्या लक्षामध्ये आलं. त्याच्यानंतर आजचा आपला पुढचा आणि महत्वाचा मुद्दा, नाम शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? नाम शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ही परिषद कंपाला या ठिकाणी पार पडली. युगांडाची राजधानी आहे कंपाला. नाम शिखर परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडली? याच्यावरती बऱ्याचदा भर असतो. एखादी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली आहे? 19वी आवृत्ती आहे या परिषदेची. 19 आणि 20 जानेवारी 2024 मध्ये ही परिषद पार पडली आहे. युगांडा या देशाची राजधानीमध्ये पार पडले. त्या राजधानीचं नाव आहे कंपाला. लक्षात आलं? ठीक आहे. आता ही परिषद पार पडली. या परिषदेची थीम कोणती होती? या परिषदेच्या थीमचा जर तुम्ही विचार केला तर सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्य वाढवायचं ही थीम आहे. सामायिक जागतिक परिषदेसाठी सहकार्य वाढवणं ही थीम आहे. नाम शिखर परिषद 2024 कंपाला युगांडा या ठिकाणी पार पडली. 19वी आवृत्ती. थीम काय आहे? सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्य वाढवायचं आहे ही थीम होती 2024 ची. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं या शिखर परिषदेमध्ये? तर आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. लक्षात आलं? नाम शिखर परिषद आठवा. कुठे? युगांडा देशातील कंपाला. कितवी आवृत्ती? 19वी. थीम काय होती? सामायिक जागतिक समृद्धी आणायचे तर सहकार्य वाढवावं लागेल. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलंय? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय. परिषदेतील प्रमुख महत्वाचे मुद्दे राहिले इस्रायल हमास युद्ध, भारताचा विश्व मित्र उपक्रम, हा पण पुढे आपल्याला अभ्यासावा लागेल. तशा प्रकारे आणि युगांडामध्ये ही परिषद पार पडली आपण म्हणतोय. आता 2027 पर्यंत अझरबैजान या देशाकडून अध्यक्षपद युगांडाने स्वीकारलेलं दिसून येतं. अझरबैजानकडून युगांडाने स्वतःकडे अध्यक्षपद घेतले. कधीपर्यंत? 2027 पर्यंत. अशा प्रकारे नाम शिखर परिषद 2024 पार पडलेली आपल्याला दिसून येते. महत्वाचे संभाव्य प्रश्न आपण पाहूयात. 2024 ची नाम शिखर परिषद कोठे पार पडली? कोठे पार पडली? कंपाला युगांडाची राजधानी. 2024च्या नाम शिखर परिषदेची थीम कोणती होती? सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्य वाढवणं ही त्याची थीम होती. 2024च्या नाम शिखर परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? एस जयशंकर यांनी केलं, जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत. पुढचा महत्वाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय घडामोडींमधला पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प. सुरुवातीला लक्षात ठेवायचं, आपल्याला विचारतील पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प कोणत्या 2 देशांमधील ऊर्जा प्रकल्प आहे? भारत बांगलादेश, भारत नेपाळ, भारत भूतान,
की आणखी एखादा देश देतील. कोणत्या 2 देशामधील? नाव काय? पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प उभारला जातोय. कोणत्या 2 देशांमध्ये? नेपाळ आणि भारत या 2 देशांमधील ऊर्जा प्रकल्प आहे. प्रकल्पाची क्षमता किती आहे? प्रकल्पाची क्षमता जर आपण विचारात घेतली तर 6480 मेगावॅट एवढी प्रकल्पाची क्षमता आहे. हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? महाकाली नदीवरती आहे. कोणत्या नदीवर आहे? महाकाली नदीवर विकसित होणारा जलविद्युत प्रकल्प आहे. लक्षात आलं? पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प कोणत्या 2 देशांचा? नेपाळ आणि भारतचा. प्रकल्पाची क्षमता किती आहे? 6480 मेगावॅट. कोणत्या नदीवरती आहे? महाकाली नदीवरती आहे. हा प्रकल्प आहे. पहा ऍक्च्युअल पिक्चर त्याचं तुम्हाला हे पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प आहे त्याचं हे ऍक्च्युअल पिक्चर आहे. विकसित होतोय अजून. प्रकल्पाचे फायदे काय? वीज निर्मिती होणार आहे. वीज निर्मिती ही महत्वाचा प्रकल्पाचा फायदा आहे. आता नेपाळमधील किती? पहा 1,30,000 हेक्टर जमिनीला सिंचन होईल आणि भारतातील 2,40,000 हेक्टर जमिनीला सिंचन होईल. तशा प्रकारे या प्रकल्पाचा फायदा आहे. महत्वाचा प्रकल्प आहे. वर्षभर या प्रकल्पावरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. जर प्रश्न आला तर पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प आणि राज्यसभेची 2025 ची जी मुख्य परीक्षा होईल त्याच्यात पण हा मुद्दा याच्यावरती डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न येऊ शकेल. आपल्याला पूर्व परीक्षेसाठी तो उपयुक्तच आहे. तिथे आपल्याला मुद्दा अगदी खोलवर जाऊन चर्चा करावी लागणार आहे. तर हे लक्षात ठेवा. सुरुवातीला आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावर कोणते प्रश्न येतील याचा मात्र इथे विचार केला. आता महत्वाचे संभाव्य प्रश्न. पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प कोणत्या 2 देशांमधील ऊर्जा प्रकल्प आहे? नेपाळ आणि भारत. पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? महाकाली नदीवर आहे. पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्पाची क्षमता किती आहे? 6480 मेगावॅट आहे. लक्षात आलं? एवढंच लक्षात ठेवायचं पूर्व परीक्षेसाठी. आता याचे थोडक्यात रायसीना डायलॉग 2024. रायसीना डायलॉग 2024 म्हटलं की पहिली क्वाड थिंक टँक फोरम. थिंक टँक फोरम कोठे पार पडली? 24 फेब्रुवारी 2024 ला पार पडली आहे. नाव लक्षात ठेवा. पहिली क्वाड थिंक टँक फोरम कोठे पार पडली? नवी दिल्लीला पार पडली. रायसीना डायलॉग कार्यक्रमादरम्यान हे सत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. इथे दिसत आहे तुम्हाला, कदाचित दिसत असेल. रायसीना डायलॉग 2024. लक्षात आलं? तशा प्रकारे पहिली क्वाड थिंक टँक फोरम कोठे पार पडली? नवी दिल्लीमध्ये पार पडली फेब्रुवारी 2024 मध्ये. रायसीना डायलॉग कार्यक्रमादरम्यान हे सत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. लक्षात आलं? पुढे जाऊयात. आता क्वाड फेलोशिप याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडी माहिती असणं गरजेचं आहे. क्वाड हा उपक्रम कोणत्या 4 राष्ट्रांचा आहे? हे मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहिती असेल कदाचित आहे की क्वाड हा 4 राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या सरकारांचा एक उपक्रम आहे. त्या उपक्रमाला नाव दिले क्वाड. क्वाड फेलोशिप ही सुद्धा दिली जाते, ज्याला आपण शिष्यवृत्ती कार्यक्रम म्हटलं जातं. आणि क्वाड फेलोशिपची घोषणा 2021 मध्ये झालेली होती. ह्या शिष्यवृत्तीचा काय फायदा होता तर पुढील पिढीमधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञानामध्ये संबंध निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही शिष्यवृत्ती आहे. आणि 2024 पासून ही फेलोशिप इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन द्वारे प्रशासित केली जाणार आहे. म्हणजे या मुद्द्यासाठी आपण वरची माहिती पाहिली. 2024 पासून ही फेलोशिप इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन IIE मार्फत प्रशासित केली जाणार आहे. कोणामार्फत प्रशासित केली जाईल? तर याच्यामार्फत प्रशासित केली जाईल. आणि आणखी एक मुद्दा क्वाड विषयी. क्वाड मध्ये 4 राष्ट्र मी तुम्हाला सांगितले. आता कोणत्या देशामध्ये क्वाड कायदा मंजूर झालेला आहे? कोणत्या देशामध्ये क्वाड कायदा मंजूर झाला आहे?
अमेरिका या देशामध्ये क्वाड कायदा मंजूर झालाय. म्हणजे प्रश्न कसाही विचारला तर तुम्हाला माहिती असली पाहिजे. कोणत्या देशामध्ये क्वाड कायदा मंजूर? अमेरिकेमध्ये. ठीक आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हनं 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्ट्रेंथनिंग द क्वाड हा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे काय होईल तर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सहकार्य वाढायला मदत होणार आहे. मग क्वाड कायदा कुठे मंजूर झाला तर तिथे मंजूर झाला. लक्षात आलं? हे लक्षात ठेवायचं. मी क्वाड विषयी माहिती तुम्हाला दिली आणि मग हे लक्षात येईल. आता या ठिकाणी दोन प्रकार, क्वाड प्लस देश कोणते हे मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. हे पूर्व परीक्षेला असे विचारणार नाहीत. क्वाड प्लस देश कोणते हे मुख्य परीक्षेला येतात प्रश्न. सदस्य अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान. क्वाड प्लस देशांमध्ये क्वाड देश प्लस न्यूझीलंड, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम या देशांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे, 24 फेब्रुवारी 2024 रोजी पहिली क्वाड थिंक टँक फोरम कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. लक्षात आलं? पुढे जाऊयात. पुढचा आपला मुद्दा आहे GIDH उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. GIDH ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ. ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ GIDH या उपक्रमाचा शुभारंभ केला. आता विचार करायचा या उपक्रमाचा शुभारंभ कोणी केला? GIDH चा शुभारंभ झालाय ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ म्हटलं. डिजिटल हेल्थ या शब्दाचा वापर केलाय. काय आहे याचा आपण विचार करूयात. जागतिक आरोग्य संघटनेने या उपक्रमाचा शुभारंभ केलाय. आपल्यासाठी महत्वाचं हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ या उपक्रमाचा शुभारंभ कोणामार्फत करण्यात आलेला आहे? जागतिक आरोग्य संघटनेमार्फत करण्यात आलेला आहे. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 20 फेब्रुवारी 2024 रोजी हा शुभारंभ झाला. कशासाठी? हा प्रश्न असलाच पाहिजे. कशासाठी? देशांमधील ज्ञान आणि डिजिटल उत्पादने शेअर करणे. हेल्थच्या बाबतीत हेल्थ संबंधी असणारं देशांमध्ये ज्ञान आणि डिजिटल उत्पादने शेअर करणे. विचार करा. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. या अकलूजच्या भागामध्ये इनामदार डॉक्टर प्रसिद्ध आहेत की जे हृदयाच्या ऑपरेशनसाठी. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला, त्याचा काही संबंध नाही आहे. आणि एखादा महत्वाचा पेशंट असेल हृदयाचा, तर काय होतं की 2-4 डॉक्टर एकत्र येतात आणि त्याच्यावर डिस्कस करताना या इनामदार डॉक्टरांसारखे किंवा पुण्यातील अनेक महत्वाचे डॉक्टर ऑनलाईन डिस्कशन यांचं चालू असतं आणि त्याच्या माध्यमातून ते एक मार्ग काढतात आणि पुढच्या डॉक्टरला सूचना देतात. डिजिटल हेल्थ. लक्षात आलं? मग काय करायचं आहे? हे हेल्थच्या बाबतीत देशांमधील जे ज्ञान आहे, जे टॉपर, त्या देशामधील ज्ञान आणि डिजिटल उत्पादने शेअर करायचे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ हा उपक्रम सुरू केलाय. लक्षात आलं? ठीक आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर GIDH लॉन्च ऑफ द ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थ 20 फेब्रुवारी 2024 वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. लक्षात आलं? का केलं हे आपण पाहिलं. तर हे पहा, इनिशिएटिव्ह GIDH लॉन्च 19 ऑगस्ट 2023 रोजी. स्थान भारतातील गांधीनगर येथे. डिजिटल हेल्थवरील ग्लोबल इनिशिएटिव्ह कोठे लॉन्च करण्यात आलेला होता? सुरू केलाय जागतिक आरोग्य संघटनेनं. पण त्याच्या अगोदरची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. हे वरचं 20 फेब्रुवारी 2024 ला घडलाय आता. पण त्याच्या अगोदर डिजिटल हेल्थवरील ग्लोबल इनिशिएटिव्ह कधी त्या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली होती? 19 ऑगस्ट 2023 मध्ये. कोठे लॉन्च करण्यात आलेली होती? भारतामध्ये गांधीनगर, गुजरात या ठिकाणी लॉन्च करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर G20 आरोग्य मंत्री स्तरीय बैठकी दरम्यान ही लॉन्च करण्यात आलेली होती. आणि कोणी लॉन्च केलं होतं? हे जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारनं ही लॉन्च केलेलं होतं डिजिटल हेल्थवरील ग्लोबल इनिशिएटिव्ह. आणि त्याचाच पुढचा उपक्रम म्हणून आपण GIDH
20 फेब्रुवारी 2024ला त्याचा शुभारंभ झालेला आपल्याला दिसून येतो. पायाभरणी इथे झालेली तुम्हाला दिसून येते. लक्षात आलं? पुढे जाऊयात. GIDCचं उद्दिष्ट कोणते पहा. भविष्यातील गुंतवणुकीचा प्रभाव वाढवताना परस्पर उत्तरदायित्व म्हणजे परस्परांच्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी सगळ्यांनी त्या जबाबदाऱ्या पार पाडायच्यात म्हणजे बळकट करायच्यात. डिजिटल आरोग्य 2020-2025 वरील जागतिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करायचं. जागतिक डिजिटल आरोग्यातील नजीकच्या आणि भूतकाळातील जे लाभ आहेत ते एकत्रित करायचे, त्यांच्यामध्ये वाढ करायची. तशा प्रकारे GIDHचं उद्दिष्ट आहे. आता याच्यावरती काही प्रश्न नाहीत मी तयार केलेले, पण एक लक्षात ठेवा की GIDH उपक्रमाचा शुभारंभ झाला कोणी केला असं तुम्हाला विचारलं, जागतिक आरोग्य संघटनेनं केलेला आहे, हे लक्षात ठेवा. उद्देश देशांमधील ज्ञान आणि डिजिटल उत्पादनं शेअर करायचे हेल्थ संबंधीची. त्याच्यानंतर आपण पाहिलं डिजिटल हेल्थवरील ग्लोबल इनिशिएटिव्ह कधी लॉन्च झाली होती. 19 ऑगस्ट 2023ला. कोठे लॉन्च झाली होती? भारतातील गांधीनगर येथे लॉन्च झाली होती. G20 आरोग्य मंत्री स्तरीय बैठकी दरम्यान लॉन्च झाली होती. आणि कोणी लॉन्च केली होती? तर जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारनं ही डिजिटल हेल्थवरील ग्लोबल इनिशिएटिव्ह लॉन्च केली होती. लक्षात आलं? एवढे फक्त मुद्दे आपल्याला पाहिजे. आता पुढचा आपला वेगळा थोडासा मुद्दा जागतिक स्तरावरचा हिंसा आणि छळवणूक करार 2019. काय? आता हा 2019चा करार आहे. हा करार एका आशियाई देशानं स्वीकारला आणि मग अशा प्रकारचा करार स्वीकारणारा तो पहिला आशियाई देश ठरलाय. आपल्याला विचारतील की हिंसा आणि छळवणूक करार 2019ला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरलेला आहे? फिलिपाईन्स. लक्षात, या कराराला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरलाय? फिलिपाईन्स देश ठरलेला आहे. हे आपल्या लक्षात आलं. ठीक आहे. उद्देश काय? जागतिक स्तरावर सुरक्षित आणि आदरयुक्त कामाचं वातावरण सुनिश्चित करायचं. जागतिक स्तरावरती सुरक्षित आणि आदरयुक्त काम म्हणजे जे काम उपलब्ध होणार आहे तिथे सुरक्षितता असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे काम त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे त्यातनं सन्मानाने त्यांना ते काम पार पाडता आलं पाहिजे. तशा प्रकारे. आणि मग आता काय झालंय की अशा प्रकारचा करार स्वीकारणारा पहिला आशियाई देश फिलिपाईन्स ठरलाय. पण आता या फिलिपाईन्सचा 37 राष्ट्रांमध्ये समावेश झालेला आपल्याला दिसतो की जगातील इतर 37 राष्ट्रांमध्ये ते सामील झालाय की ज्यांनी हा करार स्वीकारलाय. लक्षात आलं? तशा प्रकारे हा करार हिंसा आणि छळवणूक करार 2019 याला मान्यता देणारा पहिला आशियाई देश कोणता ठरलाय? फिलिपाईन्स देश ठरला. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पहा. हिंसा आणि छळवणूक करार 2019ला मान्यता देणारा कोणता देश पहिला आशियाई देश ठरलाय? फिलिपाईन्स हा देश ठरलाय. हे आपल्या लक्षामध्ये येतं. पुढे जाऊयात. हा महत्वाचाच मुद्दा आहे पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनामधून पण आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनामधून पण. भारत रशिया आण्विक सहकार्य करार झालाय 2 देशांमध्ये. कोणत्या 2 देशांमध्ये आण्विक सहकार्य करार झालाय? 8 फेब्रुवारी 2024ला. 8 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या 2 देशांमध्ये भारतानं कोणत्या देशाबरोबर आण्विक सहकार्य करार केलाय? अमेरिका, रशिया, फ्रान्स किंवा जपान. कोणत्या देशाबरोबर? तर रशिया या देशाबरोबर केलाय. 8 फेब्रुवारी 2024 रोजी भारतानं रशिया या देशाबरोबर आण्विक सहकार्य करार केलेला आहे. हे आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट, आता आपल्या देशामधील एक अणुऊर्जा प्रकल्प आहे. तो अणुऊर्जा प्रकल्प भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. मग ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तो अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे आणि कोणत्या ठिकाणी आहे? तो अणुऊर्जा प्रकल्प तिरुनेलवेली तामिळनाडू या ठिकाणी आहे. आणि कोणता आहे? कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्रोजेक्ट
म्हणजे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. लक्षात आले दोन गोष्टी. भारतानं 2024 मध्ये आण्विक सहकार्य करार खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर केलेला आहे? रशिया. कोणत्या ठिकाणचा अणुऊर्जा प्रकल्प? भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प. हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तिरुनेलवेली, तामिळनाडू या ठिकाणी आहे. हा करारावरती स्वाक्षऱ्या करताना, आण्विक करारावरती स्वाक्षऱ्या करताना आपल्या देशामार्फत कोणी स्वाक्षरी केली? यांनी केली. आणि रशियामार्फत कोणी केली? मग या आण्विक सहकार्य करारावर कोणी स्वाक्षरी केली याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. आता पहा, भारतामार्फत आण्विक करारावर स्वाक्षरी कोणी केली? आपल्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी केली. भारतामार्फत आण्विक करारावर, रशियावर जो आपला आण्विक करार झाला त्याच्यावर भारतामार्फत स्वाक्षरी कोणी केली आहे? अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती. म्हणजे हे तुम्हाला दिसत आहेत, अजित कुमार मोहंती यांनी स्वाक्षरी केलेली भारतामार्फत. हे पण लक्षात ठेवायचं. एक स्टेप आपण थोडंसं फॉरवर्ड पाहिजे, पुढे पाहिजे. हे पण माहिती आहे की बाबा आण्विक करार झालाय, सही कोणी केली? भारताच्या कोणत्या प्रतिनिधींनी सही केली? अजित कुमार मोहंतींनी केली. कोण आहेत ते? अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प आपण पाहिला तर कराराचं स्वरूप काय आहे हे पण तुम्हाला कळेल. आपण म्हटलं कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प भारत आणि रशियाचा संयुक्त अणुऊर्जा प्रकल्प आहे. मग या प्रकल्पाच्या जागेवर अतिरिक्त अणुभट्ट उभारायचा आहे असं या करारामध्ये ठरवलं आहे. आणखी काय? भारतातील नवीन ठिकाणी रशियानं काय करायचंय? रशियानं डिझाईन केलेले अणुऊर्जा प्रकल्प उभारायचे. अशा प्रकारचा हा आण्विक करार भारत आणि रशियामध्ये झाले. अजित कुमार मोहंती अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष यांनी स्वाक्षरी केलेली आपल्याला दिसते इथे. लक्षात आलं? तशा प्रकारे महत्वाचे प्रश्न. 8 फेब्रुवारी 2024 ला भारतानं कोणत्या देशाबरोबर आण्विक सहकार्य करारावर स्वाक्षरी केली? कोणत्या देशावर? रशिया. कोणता अणुऊर्जा प्रकल्प? हा भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प. कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्रोजेक्ट, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प KKNPP. तशा प्रकारे हा अणुऊर्जा प्रकल्प भारत आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे. भारत रशिया आण्विक सहकार्य करारावर भारतामार्फत कोणी स्वाक्षरी केली? अजित कुमार मोहंती यांनी स्वाक्षरी केली. ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत. अशा प्रकारे भारत आणि रशियामध्ये झालेला आण्विक करार आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. लक्षात आलं? त्यातले आपले सगळे मुद्दे आपण तपासून पाहिले. हा एक महत्वाचा उपक्रम सुरू झाला, याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. दुबईमध्ये भारत मार्टची पायाभरणी झाली आहे. सुरुवातीला दुबईमध्ये जे भारत मार्ट उभारण्यात आलेला आहे ते कोणाचा संयुक्त प्रकल्प आहे हे अगोदर लक्षात ठेवायचं. कोणी केलं हे? म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल की दुबईमधील एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे, तिला DP वर्ल्ड असं म्हटलं जातं. दुबईमधील बहुराष्ट्रीय कंपनी जिला DP वर्ल्ड असं म्हटलं जातं, त्या कंपनीचा याच्यामध्ये सहभाग आहे. DP वर्ल्ड आणि भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. लक्षात आलं? भारताच्या वाणिज्य मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे. कोणाचा? आपण म्हटलं दुबईमधील एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे बहुराष्ट्रीय कंपनी DP वर्ल्ड आणि वाणिज्य मंत्रालयाचा संयुक्त उपक्रम आहे. 14 फेब्रुवारी 2024 रोजी भारत मार्टची पायाभरणी झाली. या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि खरोखरच जगामध्ये आता भारताची प्रतिष्ठा कितपत वाढते हे तुमच्या लक्षात येत असेल. तशा प्रकारे भारत मार्टची पायाभरणी झाली. आता काय लक्षात ठेवायचं? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कोणी केली, कोणाचा सहभाग आहे? भारताचं वाणिज्य मंत्रालय याच्यामध्ये, म्हणजे प्रश्न येऊ शकेल. आणि दुबईची बहुराष्ट्रीय कंपनी DP वर्ल्ड तिचं नाव आहे. तर हे अशा प्रकारे यांचा संयुक्त उपक्रम हे पहिलं आपल्यात लक्षात आलं. भारत मार्ट इन UAE.
दुबईमधील कोणत्या ठिकाणी भारत मार्टची पायाभरणी झालेली आहे? भारत मार्टची पायाभरणी जेबेल अली मुक्त व्यापार क्षेत्र या ठिकाणी भारत मार्टची पायाभरणी झाली. आणि भारत मार्टची पायाभरणी कोण कोण होतं त्या ठिकाणी? या ठिकाणी हे जे दोघ जण दिसत आहेत, आपल्या देशाचे एक पंतप्रधान दिसतात नरेंद्र मोदी आणि UAE उपाध्यक्ष शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम, या दोघांनी भारत मार्टची पायाभरणी केली. आपल्या देशाचे पंतप्रधान आणि UAE उपाध्यक्ष या दोघांनी. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत हे दुसरे जे आहेत ते UAE उपाध्यक्ष आहेत. त्यांचं नाव काय पहा, शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम असं त्यांचं नाव आहे. या दोघांनी या भारत मार्टची पायाभरणी केली आहे. ठीक आहे. आता ही सुविधा आपण का करतोय की चीननं अशा प्रकारे काही बाहेरच्या देशांमध्ये करायला सुरुवात केली, पण बाहेरच्या देशांना एक गोष्ट नक्की कळाली आहे की चीन जे करताय तर चीन याच्यापासून कधीही माघारी येऊ शकतं आणि आपल्या देशाला धोक्यात आणू शकतं. ही गोष्ट जगातल्या देशांना कळाली. आता काही मित्र आपण पाहतो की दोन मित्र आहेत. एका मित्रावरती तुमचा पूर्ण विश्वास आहे की हा प्रामाणिकपणे काम करेल. दुसरा मित्र एखादा तुम्हाला माहित असतो हा कधीही माघार घेऊ शकतो आणि आपल्याला अडचणीत आणून आपल्यावरतीच आरोप करू शकतो. त्यातला दुसरा मित्र चीन आहे, पहिला मित्र प्रामाणिक आहे तो भारत आहे. मग चीनचं ड्रॅगन मार्ट आहे, आपण भारत मार्ट म्हणतो, त्यांनी ड्रॅगन मार्ट केले चीननं. तर त्याच्याशी तुलना करण्यात येणारी सुविधा याच्यामध्ये प्राप्त होणार आहे. 2025 पर्यंत ही सुविधा त्या ठिकाणी भारत मार्टमध्ये प्राप्त झालेली आपल्याला दिसेल. तशा प्रकारे 1 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली ही सुविधा असणार आहे. आणि या सुविधेमुळे भारतातून आफ्रिका आणि युरोपमध्ये माल पाठवण्याचा खर्च आणि वेळ कमी व्हायला मदत होणार आहे. आपल्या देशाचा मोठा फायदा आहे त्याच्यामध्ये. उद्देश काय? भारतातले जे MSMEs आहेत, भारतातले जे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत, त्या उद्योगांना मंच उपलब्ध करून द्यायचा. मग तो मंच भारत मार्टच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलाय आणि भारताचं वाणिज्य मंत्रालय त्याच्यामध्ये उतरलेलं आपल्याला दिसतंय. तशा प्रकारे भारतीय लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांद्वारे आपल्याला निर्यात वाढवता येईल आणि भारत मार्टच्या सुविधेतून मग त्या ठिकाणी दुबईमध्ये जर आपण स्थापन केलं तर आफ्रिका आणि युरोपमध्ये माल पाठवण्याचा खर्च आणि वेळ कमी होईल आपला. तशा प्रकारे भारत मार्टची स्थापना UAE मध्ये करण्यात आलेली आहे, दुबईमध्ये करण्यात आलेली आहे. लक्षात आलं भारत मार्ट काय आहे? याच्यावर आपण सविस्तर चर्चा केली. का चीनचं ड्रॅगन मार्ट आहे, आपलं भारत मार्ट आहे. आपला काय फायदा होतो याचा पण आपण विचार केला. आपल्या फायद्यामध्ये आपण म्हटलं की भारतातील MSMEs सेक्टर जे आहे, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांचं जे सेक्टर आहे, क्षेत्र आहे, त्याला मंच उपलब्ध होईल आणि भारतीय लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांद्वारे निर्यात आपल्याला वाढवता येईल. शिवाय या ठिकाणी दुबईमध्ये आपण स्थापन करतोय म्हणजे भारतामधून आफ्रिका आणि युरोपमध्ये माल पाठवण्याचा जो खर्च होता, वेळ होता, तो इथून माल पाठवल्यामुळे तो खर्च वेळ कमी होणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. महत्वाचे संभाव्य प्रश्न. दुबईमध्ये भारत मार्ट हा कोणाचा संयुक्त उपक्रम आहे? DP वर्ल्ड आणि भारताचं वाणिज्य मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. दुसरा प्रश्न. भारतातील सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मंच उपलब्ध करून देणं तसेच भारतीय लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांद्वारे निर्यात वाढवणं या उद्देशानं भारत मार्टची उभारणी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? दुबई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आजचा आपला शेवटचा मुद्दा आंतरराष्ट्रीय घडामोडीमधला, या लेक्चर मधला, अबुधाबी येथे मंदिराचं लोकार्पण. हे मंदिर आहे, दगडी मंदिर बनले पहा. मुस्लिम देशांमध्ये हिंदू मंदिरं उत्कृष्ट पद्धतीने कशी बांधली गेली त्याचे उत्तम उदाहरण तुम्हाला दिसतं. तर संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं लोकार्पण झालंय आणि निर्माण करण्यात आलेलं हे पहिलं दगडी हिंदू मंदिर आहे. निर्माण करण्यात आलेलं पहिलं दगडी हिंदू मंदिर संयुक्त
अरब अमिरातीची राजधानी अबुधाबीमध्ये. कोणत्या ठिकाणी हे लक्षात ठेवा, अबुधाबीमध्ये आहे. आणि आपण खाली जे वाचलं की निर्माण करण्यात आलेलं हे पहिलं दगडी हिंदू मंदिर, या ठिकाणचं पिक्चर तुम्हाला दिसतंय पहा. लक्षात आलं. तर लोकार्पण झालंय. हे जे लोकार्पण झालं ते 14 फेब्रुवारी 2024 रोजी याचं लोकार्पण झालंय अबुधाबीमध्ये. या ठिकाणी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेनं हे मंदिर बांधलेलं आहे आणि 700 कोटी रुपये या मंदिराच्या कामासाठी खर्च केले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे निर्माण करण्यात आलेलं हे पहिलं दगडी हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये बांधण्यात आलेलं आहे. तर हा आजचा आपला भाग होता. याच्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा आपला पहिला टप्पा. कदाचित अजून एक टप्पा याच्यामध्ये होईल आणि 2 टप्प्यांच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील. या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.